आज आहे ना वावरात नांगरायला गेलो होतो बरं का भाऊ, आणि इथं एक नवीनच प्राणीने मला दर्शन दिलं. आणि काय विषय झाला त्याला तुम्हाला सांगतो पुढे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आज सकाळी सकाळी धुमचाले काढली बाहेर आणि तोंडाला मासन ते लावलं, कडक कपडे घातले, निघलो होतो बरं का कॉलेजला. आम्ही कॉलेजमध्ये येतो बरं का, पण कॉलेजमध्ये आमची एक पोरगी नाही. ते का बरं की आम्ही आयटीआयला, त्याच्यामुळे आमच्या कॉलेजमध्ये एक पोरगी नाही. आणि सकाळी सकाळी जे पोरं भेटले होते मास्क एकदम शायनिंग मारत होती. पण यांना म्हणलं आपल्या कॉलेजमध्ये एक पोरगी नाही, त्याच्यामुळे तुमची शायनिंग मारून काही फायदा नाही आता. आणि तेवढ्यात वर्गात आलो बरं का भाऊ. वर्गात आल्याला बघितलं फक्त 4-5 पोरं येलो होते आज, आणि त्याच्यामुळे डायरेक्ट ग्राउंड आलो होतो बरं का क्रिकेट खेळायला. आता तुमचा ब्लॉगर आहे ते आयफोन घेण्याचं स्वप्न पाहतोय, आणि ते स्वप्न पूर्ण होते नाही ते काय माहित नाही बरं का, पण ते स्वप्न पूर्ण होणार एक दिवस. आणि क्रिकेट खेळत सोडून तुमच्या ब्लॉगरला पोरांना डायरेक्ट वर्गात पाठवून दिलं होतं सरांनी. म्हणजे तुमचा काय उपयोग नाही जिंदगीतून, त्याच्यामुळे तुमची जिंदगी पुरी झेंड होऊन गेलेली आहे. आणि त्याच्यामुळे आखे पोरं अभ्यास करायला बसले होते बरं का, आणि मी इकडे एकटा टाइमपास करत होतो बरं का बाहेर. आणि तेवढ्या जेवायची सुट्टी झाली होती बरं का. तुमचा ब्लॉगर इतकी भयानक मध्ये भूक लागली होती, आणि त्याच्यामुळे तुमचा ब्लॉगर एकटा जेवण करायला बसला होता ना, अख्खे पुरा मोबाईल पाहत होते इकडं. आणि त्याच्यात मी पण जेवण करता करता मोबाईल पाहत होतो बरं का. आणि जेवण ते करून झालं बरं का, इकडे पोरांच्या एकदम खतरनाक मध्ये भांडणं चालू झाले, एकमेकाला डायरेक्ट खडून हाणत होते बरं का. इकडे मी ब्लॉग काढत होतो गपचित, आणि तेवढंच आमचं कॉलेज पण सुटलं होतं बरं का. म्हणलं आता पहिलं घरी जावं लागल. मग काय मी मित्र डायरेक्ट घरच्या दिवसाला सुटलो चिंगाट मध्ये, आणि घरी आल्या डायरेक्ट तुमच्या ब्लॉगरला खतरनाक काम दिलं, जाय म्हण तेवढं शनगुर करून घे. त्याच्यामुळे काय मग लागलो होतो शनगुर करायला, विषय हाड करून टाकला डायरेक्ट. आणि शनगुरन ते झाले तुमच्या ब्लॉगरला डायरेक्ट नवीन काम दिलं, जाय म्हणे तेवढं वावर नांगरायचं म्हण, तेवढं वावर नांगरायला तू सुरुवात कर पहिली. आणि हेच वावर नांगरता पुरा अंधार पडला होता, आणि रात्रीचे ट्रॅक्टर चालवलं मजाच वेगळी बरं का भावांनो. आता कोण ट्रॅक्टर चालले तेवढं कमेंट करून नक्की सांगून टाका आपल्याला. आणि ट्रॅक्टर चालवता तेवढं रानबोक्या दिसला मला, मग काय त्याचा लगेच ब्लॉग घेऊन टाकला. तुम्हाला एक नंबरला सांगितले काय नवीन प्राणी दिसला, बाकी काही नव्हतं बरं का भावांनो, फक्त रानबोक्या होती तर उभं होता. मग चला भेटू आपण उद्याच्या एक नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आपल्या आयडी लवकर फॉलो करून घ्या तुम्हाला आपल्या असे ब्लॉग बघण्यासाठी.